टाळूला न चिकटणारे न रेलणारे बेसनाचे परफेक्ट लाडू। बेसन लाडू करताना साखर कुठली वापरावी, रवाळ दाणेदार बेसन करण्याची स्पेशल ट्रिक, वाटीचं आणि ग्रॅमचं अचूक प्रमाण, प्रत्येक गोष्टीचं टायमिंग, अशा खूप सगळ्या ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लाडूसाठी बेसन देखील आपण घरीच करतो आहे। याच्यासाठी मोजून 500 ग्रॅम आपण चण्याची डाळ घेतलेली आहे। मध्यम आकाराची जी वाटी आहे याच्या साहाय्याने जर मोजलं तर आपण 3 वाट्या चण्याची डाळ होती आहे आणि याचं जर बेसन तयार झालं तर ते एक्झॅक्ट याच वाटीने 4 वाट्या एवढं बेसन तयार होतं आहे। तगार, बुरा किंवा कॅस्टर शुगर ही जवळजवळ आपण 300 ग्रॅम घेतलेली आहे। वाटीने मोजली तर ती 2 वाट्या घेतलेली आहे आणि ही कशी करायची हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे। तूप मोजून 150 ग्रॅम घेतलेलं आहे। कपच्या साहाय्याने जर मोजलं तर या पद्धतीने कप भरतो, म्हणजे 4 2 1 असं आपण प्रमाण घेतलेलं आहे। आता ही 500 ग्रॅम चण्याची डाळ आपल्याला मंद गॅसवर सतत हलवत 10 ते 12 मिनिट भाजायची आहे। फार रंग पालटेपर्यंत आपल्याला ही डाळ भाजायची नाही। 10 ते 12 मिनिट झाल्यानंतर एका परातीमध्ये ही थंड होण्यासाठी काढायची आहे। डाळ थंड होईपर्यंत आपण तगार किंवा कॅस्टर शुगर कशी करायची ते पाहूया। इथे मी 3 कप साखर घेतलेली आहे। तुम्ही नॉर्मल साखर घ्या। याच्यामध्ये 1 कप आपण नॉर्मल साखर घेतल्यावर पाणी घ्यायचं आहे। मी इथे पिठी साखर घेतल्यामुळे 1 कपला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे। साखर खाली लागू नये म्हणून ती सतत हलवायची आहे। या पद्धतीने जर तुम्ही साखर तयार केली तर लाडू आपला खाताना अजिबात कचकच लागत नाही। जेवढं व्यवस्थित बेसन भाजणं आपल्याला गरजेचं आहे तेवढीच प्रॉपर साखरसुद्धा आपण कोणती वापरतो हे देखील महत्त्वाचं आहे। बेसिकली आता आपल्याला साखरेचे पुन्हा क्रिस्टल तयार करायचे आहेत। ही फेस येणारे ज्यावेळी स्टेज होते त्यावेळी त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप वापरायचं आहे, त्यामुळे आपल्या साखरेमध्ये गाठी अजिबात तयार होत नाहीत। साखर तयार करताना आपला हात अजिबात थांबवायचा नाही, कारण आपल्याला साखर ही कॅरमलाइज करायची नाही आहे, त्याला पुन्हा क्रिस्टलाइज करायची आहे। 5च मिनिटात आपल्याला ही कॅस्टर शुगर मिळालेली आहे। ही थंड करून आपल्याला मिक्सरला काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपली डाळ ही थंड झालेली आहे। आता आपण ही मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायची आहे। संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे। आता इथे 2 चमचे दूध, 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे। हे पूर्ण प्रोसेसमध्ये तूप जे आहे ते आपण मेजरमेंट करून घेतलेलं जे तूप आहे त्यातलंच तूप मी वापरलेलं आहे। या ट्रिकने तुम्ही लाडू तयार करून बघा, एकदम जबरदस्त लाडू तयार होतील। लाडू अजिबात चुकत नाही। पूर्ण पिठाला आपण हे चोळून घेणार आहोत आणि पाहू शकता तुम्ही एकदम दाणेदार असं टेक्स्चर आपल्याला मिळालेलं आहे। हेच ते टेक्स्चर आहे जे आपल्याला लाडूसाठी हवं आहे। आता आपण कढईमध्ये घालून हे पीठ मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे। आता 150 ग्रॅम हे जे तूप आपण मोजलेलं होतं ते आपण या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं तूप आपण बाजूला शिल्लक ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी कपमध्ये इतकं तूप शिल्लक ठेवलेलं आहे, बाकी पूर्ण तूप मी त्या बेसनामध्ये घातलेलं आहे। बेसन ज्यावेळी पूर्णपणे भाजलेलं नसतं त्यावेळी ते पूर्ण तूप ॲब्सॉर्ब करून घेतं आणि जशी जशी भाजण्याची प्रोसेस ही पूर्ण होते तसं तसं बेसन तूप रिलीज करायला लागतं। त्यामुळे जरी तुम्हाला आत्ता हे कोरडं वाटत असलं तरीसुद्धा वरून ॲडिशनल तूप घालू नये। अगदीच तुम्हाला कोरडेपणा वाटला तर ज्यावेळी बेसन भाजत येईल त्यावेळी याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही तूप घालू शकता, कारण डाळ जर जुनी असेल तर ती तूप जास्त ओढते आणि नवीन जर डाळ असेल तर तूप आपल्याला कमी लागतं। पण यापेक्षा जास्त तूप वापरू नये, नाहीतर आपले लाडू रेलतात। आता हे उरलेलं जे 2 चमचे तूप आहे जे आपण कपमध्ये ठेवलेलं ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपण हे बेसन भाजतो आहे। आता तुम्हाला लक्षात आलं असेल हे बेसन थोडंसं ओलसर दिसत आहे, म्हणजे आपलं बेसन हळूहळू तूप रिलीज करण्याची प्रोसेस सुरू करत आहे। आता जवळजवळ 35 ते 40 मिनिट होत आलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता बेसनाचा रंग आता बदललेला आहे आणि छान सुगंध देखील येत आहे आणि आपलं हे बेसन आणखी जास्त ओलसर दिसत आहे। बेसन भाजताना पारंपरिक गोल कढईचाच वापर करायचा आहे, म्हणजे ते बेसन पटपट सरकतं। पॅनचा वापर करू नये, नाहीतर आपला हात जास्त दुखून येतो। या स्टेजला कढईपेक्षा आपल्या बेसनाचं टेम्परेचर जास्त वाढलेलं असतं, त्यामुळे बेसन हलवताना अजिबात हात थांबवू नये, नाहीतर ते करपायला लागतं। पूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम मंद ठेवावी।
बेसन आता भाजलेलं आहे, ते गॅसवरून उतरून आपण एका परातीमध्ये थंड होण्यासाठी काढणार आहोत, नाहीतर बेसन कढईतच ठेवल्यास करपायला लागतं. एका परातीत आता हे बेसन आपण थंड होण्यासाठी काढलेलं आहे. आता मी याच्यामध्ये वेलची पूड घालून घेते आहे. साखर जे आपण तगार तयार केलेली आहे ती आत्ताच घालायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं. बेसन थंड झालेलं आहे. आता आपण मोजून घेतलेली 2 कप तगार वजनाने 300 ग्रॅम कॅस्टर शुगर याच्यामध्ये घालायची आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. बेसन आपलं ऑलमोस्ट थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस केलेली आहे. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. लाडू वळताना तुम्ही ड्रायफ्रूट्स, किसमिस, काजू याचा देखील वापर करू शकता. हे लाडू मस्त शेप होल्ड करतात, अजिबात रेलत नाही. अगदी दाणेदार आणि मस्त असं लाडू तयार झालेला आहे. सर्व लाडू या पद्धतीने आपण वळून घेतलेले आहेत. कोणती ट्रिक तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन. थँक्यू व्हेरी मच.